बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। अकोल्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत गांजा तस्करीवर पोलिसांचा करारी घाव, 18 किलो गांजा जप्त, 1 आरोपी अटकेत। अकोला पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी आणि ठोस कारवाई करत तब्बल 18 किलो 380 ग्राम गांजा जप्त केलाय। या कारवाईत एका गांजा तस्कराला अटक करण्यात आली असून जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 5,67,500 रुपये इतकी आहे। स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोला पातूर रोडवरील चांदूर फाटा परिसरात अमनदीप हॉटेल जवळ सापळा रचण्यात आला। दरम्यान संशयित इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा आढळून आला। या कारवाईत अनीस खान, इमान खान वय वर्ष 38 राहणार चबडमानगर अकोला याला ताब्यात घेण्यात आले। आरोपीकडून 4,57,500 रुपये किमतीचा 18 किलो 380 ग्रॅम गांजा तसेच 2 मोटारसायकल असा एकूण 5,67,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी जुने शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। महाराष्ट्र न्यूज 1 करिता मुख्य संपादक इस्माईल शेख सह प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, अकोला। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।